जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. हा काळ असा की अवघं वातावरण विठ्ठलमय झालेलं आहे. जगाच्या पाठीवर इतरत्र कुठेही होत नाही असा हा पंढरपूरच्या वारीचा सोहळा. गेली जवळजवळ 1000 वर्ष ऊन पाऊस ही चिंता न करता ज्ञानबा तुकारामचा गजर लाखो वारकरी आषाढी कार्तिकेला करत असतात आणि पायी वारी करतात. आज कोणताही इव्हेंट करायचा म्हटला तर आयोजक प्रायोजक यांच्याशिवाय काही आपलं पान हलत नाही. प्रसिद्धीसाठी मोठे मोठे बॅनर लावल्याशिवाय गर्दी होत नाही. पण विठुरायाचा हा भक्ती सोहळा या कुठल्याही सोपस्काराशिवाय आपोआपच घडत असतो आणि तोही किती शिस्तबद्ध. म्हणून तर वारी करायला नव्हे तर वारीचा इथल्या मॅनेजमेंटचा अभ्यास करायला परदेशातून अभ्यासक येतात. वारीचं वर्णन अनुपम्य सुख सोहळा असं केलं जातं. खरं तर वारीत अशी कुठली सुखाची साधनं असतात सांगा बरं. मग तरी प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावर हा जो आनंद दिसतो, समाधान आहे, ते कशामुळे? वर्षानुवर्ष पुन्हा पुन्हा का वारी करावीशी वाटते? धोतर नेसणाऱ्या आजोबांपासून ते जीन्स घालणाऱ्या नातवापर्यंत सगळ्यांना विठ्ठलाची ओढ वाटते ती का? मध्ये कोणीतरी एक स्मार्ट प्रश्न विचारला, वारी पायीच का करायची? बाईकने करावी, पंढरपूरला विमान सेवा सुरू करावी? नाही रे, काळ बदलला आहे खरंय. म्हणून आता वारीत डॉक्टर येऊ लागले, दिंडीतल्या कीर्तनात पर्यावरण आणि हायजीनवर प्रबोधन होऊ लागलं. या बदलांचं स्वागतच आहे नाही का? पण पाऊले चालती पंढरीची वाट, या चालण्याला पर्याय नाही. इथे आधुनिक स्मार्ट पर्याय उपयोगी नाहीत. आता पावसात भिजायचं तर रेनकोट घालून भिजता येत नाही, म्हणजे त्याला भिजणं म्हणता येणार नाही. किंवा पुरणाशिवाय पुरणपोळी होईल का? म्हणजे होईल, पण तिला पुरणपोळी म्हणता येणार नाही. तशी पायी चालत होते तीच वारी. इतर कुठल्याही साधनाने केली तर तिला टूर सहल म्हणता येईल हवं तर, पण वारी म्हणता येणार नाही. कारण टुरिस्ट आणि वारकरी यात जमीन आसमानाचं अंतर आहे. आणि खरं सांगू का, आयुष्यात एकदा तरी वारीचा अनुभव घेतल्याशिवाय वारी म्हणजे काय हे कळणार नाही. हेच खरं. होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी, असं तुकाराम महाराज म्हणतात, तेच खरं. पण मग काळाबरोबर वारी बदलली का? हे बदल कोणी घडवून आणले? वारीचे आजचे जे रूप आहे ते किती जुने आहे? काय आहे वारीचा इतिहास? चला तर आज तोच समजून घ्यायचा प्रयत्न करूया. वारीची परंपरा 1000 वर्ष जुनी खरी. आता बघा, ज्ञानदेवे रचिला पाया असं आपण म्हणतो. माऊलींचा यावर्षी 750वा जन्मोत्सव सोहळा आपण साजरा करतो आहोत. ज्ञानेश्वर माऊलींच्या घराण्यात पंढरीची वारी होती, म्हणजे त्याआधी 200-300 वर्ष तरी ती असली पाहिजे. पण तेव्हा कशी होती वारी? आणि आजची वारी आणि तेव्हाची वारी सारखीच होती का? तुकाराम महाराजांच्या घरातही वारीची परंपरा होती. विश्वंभर बाबा हे त्यांचे मूळ पुरुष. तुकाराम महाराज हे त्यांच्यापासून 8व्या पिढीतले वंशज. त्यांच्या वडिलांनी बोल्होबांनी 40 वर्ष वारी केली. मग तुकाराम महाराज करू लागले. त्यांची दिंडी होती. तेव्हा काय लोकसंख्या असेल तुम्ही कल्पना करा. आजच्यापेक्षा नक्कीच कितीतरी कमी. त्यांच्या दिंडीत 1400 टाळकरी होते. वैकुंठाला जाईपर्यंत त्यांची एकही वारी चुकली नाही. पण आता ऐकून आश्चर्य वाटतं की तेव्हा दिंडी होती आणि पालखी नव्हती. ही संतांच्या पालखीची परंपरा सुरू केली ती तुकाराम महाराजांचे धाकटे सुपुत्र नारायण बाबा यांनी. तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले, पण दर वारीला त्यांच्या आठवणीने वारकरी गलबलून जात. मग नारायण बाबा तुकाराम महाराज आपल्या बरोबरच आहेत या भावनेने त्यांच्या पादुका पालखीत ठेवून पंढरपूरला जायचे. जाताना आधी आळंदीत जाऊन माऊलींच्या पादुकांची पालखी सोबत घ्यायची, अशी सुरुवात झाली. त्यातूनच जन्माला आला ज्ञानबा तुकारामाचा गजर आणि आजचा पालखी सोहळाही. आजच्या पालखीचं जे शिस्तबद्ध रूप दिसतं, वारीत कुठेही जा सर्वांच्या टाळ्यांचा आवाज एक, मृदुंगाचा ठेकाही एक, अवघे नादब्रह्म वातावरणात दुमदुमत असते. पण चोपदाराने आपला चोप म्हणजे चांदीची मूठ असलेली काठी वर केली की क्षणार्धात सगळा आवाज बंद होतो आणि सर्वत्र शांतता पसरते. टाचणी पडली तरी ऐकू येईल इतकी शांतता, आणि तीही लोक इतक्या संख्येने असताना. पालखी निघतानाही सुमारे 5-10 मिनिटाच्या अंतराने 3 वेळा मोठा करणा होतो.
पहिला करणा झाला की वारकरी निघण्याच्या तयारीला लागतात, सामानाची आवराआवरी करतात. दुसऱ्या करण्याला पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी सगळे तयार होतात आणि तिसरा करणा झाला की पालखी निघते. असं सगळं अतिशय शिस्तीचा कारभार. परदेशातून लोक येऊन वारीच्या मॅनेजमेंटचा अभ्यास करतात ते आजचं रूप वारीला दिलं वैकुंठवासी हरिभक्त परायण हैबत बाबा आरफळकर यांनी. तर आपण बघितलं त्याप्रमाणे ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराज यांच्या संयुक्त पालखीचा सोहळा 1680 पासून सुरू झाला होता. पुढे काही कारणांनी हैबत बाबा आरफळकर यांनी आळंदीहून स्वतंत्रपणे पालखी नेण्यास सुरुवात केली. त्या हैबत बाबांची एक सुंदर कथा सांगितली जाते. हैबत बाबा ग्वाल्हेरच्या शिंदे सरकाराच्या पदरी असलेले सरदार. एकदा ते ग्वाल्हेरहून निघाले आणि सातपुड्याच्या पर्वतात भिल्लांनी त्यांची सगळी संपत्ती लुटली आणि त्यांना एका गुहेत कोंडून ठेवलं. गुहेच्या दारावर त्यांनी मोठी शिळा लावली. अन्न पाण्या वाचून हैबत बाबा तिथे बेशुद्ध पडले होते. योगायोगाने त्या भिल्ल्याच्या नायकाला मुलगा झाला. त्या आनंदात त्याने त्या गुहेवरची शिळा बाजूला केली तर त्याला बेशुद्ध पडलेले हैबत बाबा दिसले. पण तोंडून हरिपाठ म्हणणं मात्र त्यांचं चालूच होतं. शुद्ध हरपलेली असतानाही ते विठुरायाला विसरले नव्हते. त्यांची ही भक्ती पाहून ते भिल्लही भारावले. त्यांनी लुटलेली सगळी संपत्ती परत दिली आणि आदराने त्यांचे पाठवणी केली. हैबत बाबांना वाटले हा आपला पुनर्जन्मच, म्हणून अखेरपर्यंत ज्ञानेश्वर महाराजांची सेवा ते करत आळंदीतच राहिले. हा काळ म्हणजे साधारण 1835च्या आसपासचा. माऊलींच्या समोर हैबत बाबा ज्याप्रमाणे अभंग म्हणत असत तोच क्रम आजही पाळला जातो. आजची भजनी मालिका त्यातूनच तयार झाली आहे. वारकरी भजनात प्रथम रूपाचा अभंग म्हणून शेवटी ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराज यांच्या आरत्या म्हणाव्यात हा नियमही त्यांनीच घालून दिला. आळंदीच्या मंदिरासमोर आजही हैबत बाबांची पायरी आहे. हैबत बाबा हे लष्करी अधिकारी होते, त्यामुळे त्यांनी वारीलाही लष्करी शिस्तीचं वळण दिलं. त्यांनी औंध संस्थानाकडून पालखीबरोबर लवाजवा म्हणून हत्ती घोडे मागवले. त्यानंतर बेळगाव जिल्ह्यातील अंकली गावचे सरदार शितोळे यांच्याकडून घोडे, तंबू, सामान वाहण्यासाठी गाड्या आणि नैवेद्यासाठी सेवेकरीण हा स्वारीचा लवाजमा येऊ लागला. ही प्रथा आज तागायत चालू आहे. जरीपटका घेतलेला एक स्वारीचा घोडा आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या स्वारी करता दुसरा घोडा हे आजही वारीची शान आहेत. माऊलींच्या घोड्यावर स्वतः माऊली विराजमान असतात अशी श्रद्धा आहे. या सगळ्यासाठी नारायण बाबा आणि हैबत बाबा या दोघांचे आपण शतशः ऋणी असायला हवं. आज वारीचा इतिहास पाहत असताना आणखी एका आदरणीय संतांची आठवण येते. ती म्हणजे पैठणहून पंढरपूरला पहिली दिंडी काढण्याचा मान ज्यांचा आहे अशा संत भानुदास यांची. संत एकनाथ हे त्यांचे पणतू. विजयनगर साम्राज्याचा राजा कृष्णदेवराय एकदा पंढरीस आला. श्री विठ्ठलास आपल्या राज्यात नेऊन प्रतिष्ठित करावं असा विचार त्याच्या मनात आला आणि त्याने तसं केलंही. आता पंढरपुरामध्ये देवळात मूर्ती नाही. आषाढी वारी जवळ आल्यानंतर पंढरीत वारकरी श्री विठ्ठल दर्शनास जमू लागले, परंतु ज्याच्या दर्शनासाठी आपण येथवर आलो आहोत तोच जागेवर नसल्याचं पाहून वारकरी आलाप करू लागले. त्यावेळी भानुदासांनी सर्वांना आश्वासन दिलं की मी विठ्ठलास परत येथे आणीन. भानुदास निघाले. काही दिवसांनी ते मध्यरात्रीच्या सुमारास कर्नाटकात विठ्ठलासमोर येऊन उभे राहिले आणि देवास म्हणाले, भक्त भागवत सकळ पारुषले, निशब्द ठेवले ते तुझ विण. रखुमाई आई ते झालीसे उदास, कैसे पुंडलिका मौन पडले. भानुदास म्हणे, चाल आम्हा सवे, वाचा ऋण देवे आठवावे. देवा सर्व भक्त तुझी पंढरीत वाट पाहत आहेत, चल माझ्या बरोबर. मग विठुरायाने आपल्या या भक्ताची परीक्षा पाहिली. देवाचा नवरत्नांचा हार चोरल्याचा आळ भानुदासांवर आला. राजाने त्यांना सुळी चढवायचं ठरवलं, पण ऐनवेळी त्या सुळाच्या लाकडाला पालवी फुटलेली दिसली आणि राजाला साक्षात्कार झाला की विठुरायाला इथे राहायचं नाही तर पंढरपूरला जायचंय. हे राजाच्या लक्षात आलं आणि त्याने सन्मानाने संत भानुदास आणि त्यांच्यासह विठुरायाची मूर्ती पंढरपूरला परत पाठवली. आजही आपण विठुरायाला कानडा राजा
किंवा कानडा विठ्ठलू कर्नाटकू म्हणतोच की. अर्थात कानडा या शब्दाचे वेगवेगळे अर्थ मानले जातात. एक अर्थ अगम्य असा केला जातो आणि एक कर्नाटकू म्हणजे लीला करणारा असंही मानलं जातं. पण विठ्ठलाचे कर्नाटकाशी नाते आहे असंही अनेकांचं मत आहे. तो मुळातलाच तिथला असावा म्हणून त्याला राजाने परत नेला होता, पण त्याने पुन्हा पंढरपूरला येणंच पसंत केलं असंही म्हटलं जातं. विठ्ठलासाठी कृष्णदेवरायाने हम्पीला एक भव्य मंदिर बांधलं होतं असं म्हणतात. आता याचा तसा काही ऐतिहासिक पुरावा नाही, पण आज हम्पीला वर्ल्ड हेरिटेज मानलं जाणारं सुंदर विठ्ठल मंदिर आहे. अतिशय भव्य, पण आत विठ्ठल मूर्ती नाही. कुणी म्हणतं पूर्वी होती, पण ते भव्य मंदिर फोटोत जरी पाहिलं ना तरी असं वाटतं एवढं ऐश्वर्य सोडून आपला देव संत भानुदासाबरोबर परत आला. आपल्यावर तो आईसारखी माया करतो म्हणूनच ना. म्हणून तर तो बाप रखुमा देवी वरू आहे आणि विठाई माऊली सुद्धा. आता अर्थात या सगळ्या कथा आहेत, यांचे ऐतिहासिक सत्य तपासून पाहणं अवघड आहे. म्हणजे भानुदास महाराजांनी विठ्ठल मूर्ती कर्नाटकातून परत आणली हे मात्र खरं आहे. वारीचा आणखी एक चमत्कार म्हणजे सगळेच माऊली, देवही, संतही आणि भक्तही. खरं तर वारीविषयी कितीही बोललं ना तरी कमीच आहे, नाही का. आचार्य अत्रे यांनी फार सुंदर म्हटलंय की आषाढी आणि कार्तिकी एकादशी हे महाराष्ट्राचे दिवाळी दसऱ्यासारखेच मोठे सण, पण यांचा संबंध भोजनाशी नसून भजनाशी आहे. टाळ मृदुंग चिपळ्यांच्या साथीनं रंगणाऱ्या अभंगांनी वारी सजते. आणि म्हणूनच या भागाच्या शेवटी तुम्हाला खास काहीतरी सांगायचंय. आपण दर मंगळवारी भेटतो तसंच आता आपण दर रविवारी सुद्धा भेटणार आहोत. तुमच्यासाठी रविवारचं एक खास सदर घेऊन येतोय ज्याचं नाव आहे इटर्नल मराठी. आषाढी एकादशीपासून म्हणजे 6 जुलैपासून या नवीन कार्यक्रमाला आम्ही सुरुवात करतोय. या इटर्नल मराठी अंतर्गत वेगवेगळ्या मालिका आम्ही सादर करणार आहोत. त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी असतील, वेगवेगळी गाणी असतील, वेगवेगळे कलाकार असतील. मराठी भाषेची ही अमृतवाणी अर्थात संतांची अभंगवाणी सगळ्यात आधी तुमच्यासाठी घेऊन येतो आहोत 6 जुलैपासून. आणि यात आपल्या सगळ्यांचे लाडके आणि अतिशय प्रसिद्ध गायक आणि गायिका असणार आहेत आणि याचं संगीत सुद्धा त्यांनीच केलेलं आहे. या अशा मंडळींना भेटण्यासाठी आणि हे नवीन सदर बघण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात ना. ही कल्पना कशी वाटली हे आम्हाला प्रतिक्रियेमध्ये नक्की सांगा. आणि हा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा नक्की सांगा. असेच वेगवेगळे भाग बघण्यासाठी मधुरा वेलणकर साटम ही आमची यूट्यूब वाहिनी, हिला पसंती द्या, तिचा प्रसार करा आणि तिचे सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे पुढचा भागही तुम्हाला लगेच पाहता येईल. तर 6 जुलैपासून दर रविवारी सकाळी 10 वाजता इटर्नल मराठीच्या अंतर्गत नवीन भाग घेऊन आम्ही तुमच्यासमोर येणार आहोत. अर्थात हा भाग तुम्ही कधीही तुमच्या सोयीने पाहू शकता, पण तुमचा रविवार मंगलमय जाईल याची खात्री बाळगा आणि तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या सूचना आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये अशाच एका नव्या गोष्टीसह. धन्यवाद.